नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टॉक अँड स्ट्रीटमध्ये. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, डोनाल्ड ट्रम्प हे इनसाइडर ट्रेडिंग करत आहेत का? म्हणजे जर बघितलं, काल सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की एक पूर्ण सभ्यता आम्ही पृथ्वी तलावरनं संपवणार आहोत आणि इराणच्या संदर्भात त्यांनी खूप काही असं सांगितलेलं होतं की इराणवर आता मोठा हल्ला करणार आहे असं वाटायचं आणि त्यानुसार मार्केट सुद्धा त्यांना रिॲक्ट करत होतं. पण आज जर बघितलं तर मार्केटमध्ये आज 3,000 पॉईंटची जवळपास बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे. म्हणजे जर सांगायचं झालं, ग्रीनमध्ये मार्केट क्लोज झाले आणि यालाच पूर्णपणे कारणीभूत आहे ते कालचं कारण. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही सीज फायर केलेलं आहे आणि आम्ही आता 10 ते 15 दिवस यामध्ये सीज फायर अनाऊन्स झाल्यामुळे कुठे आम्ही काही करणार नाही आणि जी चर्चा आहे ती टेबलवर होणार आहे. त्या संदर्भात जर इराणकडनं जर बघितलं तर कुठूनही अशी बातमी आलेली दिसत नाही. ही जर चर्चा म्हटलं तर फक्त अमेरिकेच्या बाजूनेच आहे आणि अमेरिकेचं जर म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं, डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या अनुकूल ट्विट करत आहेत आणि एकतर त्यांना माहीत झाले की आपल्या पदाचा फायदा कसा घ्यायचा आहे, मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा आहे, किंवा एकतर ती इराणला घाबरत आहे. या दोन गोष्टी आहेत. तर आज मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं घडलेलं आहे आणि जर इथून पुढचा जर काळ बघितला आपण लॉंग टर्ममध्ये, तर मार्केटमध्ये क्रॅश अजूनही येण्याची दाट शक्यता आहे. हे मला वाटतं. इथे मी कोणाला सुचवत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर कुठे गुंतवणूक करावी किंवा कुठलाही गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. यापूर्वी तुम्ही तुमचा अभ्यास करा किंवा तुमच्या आर्थिक सल्लागारशी तुम्ही चर्चा करा. तर मला जी गुंतवणूक करायची त्याची योग्य वेळ अजून आलेली नाही आणि मी त्या वेळेची वाट बघतोय. तर मला फक्त एवढीच अपडेट करायचं होतं की काल जे मी सांगितलं होतं ते आज घडताना दिसतंय आणि यापुढे देखील मला असं वाटतंय की जे मी निरीक्षण केलेलं आहे मार्केटचं त्यानुसार घडेल. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे नवनवीन अपडेट्स आपल्या तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. तर भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.